मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे प्रशांत परफॉर्मन्समध्ये. बऱ्याच दिवसांनी आपली भेट होते आणि बऱ्याच दिवसांनी आपण कुठेतरी ट्रिप प्लॅन केलेली आहे. सो ही ट्रिप फार मोठी आहे, जर्नी मोठी आहे. सो याचे आपले 3-4 एपिसोड तरी तुम्हाला बघायला मिळतीलच. सो आशा आहे की इंटरेस्टिंग व्लॉग्स बनतील आणि इंटरेस्टिंग तुम्हाला ॲडव्हेंचर्स आणि इंटरेस्टिंग असं तुम्हाला बऱ्याच गोष्टी बघायला मिळतील याच्यामध्ये. सो आपण सुरू करूया आणि कुठे जाणार आहे हे मी थोड्या वेळात तुम्हाला सांगतोच. सो बनून राहा आपल्यासोबत. सो मी तुम्हाला कुठे जाणार आहोत, कुठे कुठे व्हिजिट देणार आहे ते मी तुम्हाला सांगतोच. आणि त्याआधी आपण बघूया की माझी तयारी त्याच्या आधी कशी झालेली आहे, मी कसा रेडी झालेलो आहे ते मी तुम्हाला दाखवतो. काही अशा प्रकारे आपण वरून खालपर्यंत रेडी झालेलो आहोत निघण्यासाठी. चष्मा कसा वाटतोय, चष्मा कसा दिसतोय ते मला नक्की सांगा कमेंट करून. आणि हे टी शर्ट वगैरे कसं मला जस्ट करते की नाही हे नक्की कमेंटमध्ये सांगा. आपल्या 4 बॅगा रेडी आहेत निघण्यासाठी. कपडे आहेत, ॲसेसरीज आहेत, कपडे आहेत वगैरे वगैरे, आपलं सर्व सामान आहे त्याच्यामध्ये, शूज वगैरे सर्व त्याच्यामध्येच ठेवलेलं आहे. तो आता मी तुम्हाला सांगतो की आपण कुठे चाललो आहे. प्रत्येकाचं असं एक स्वप्न असतं की या ठिकाणाला भेट द्यावी. जो कुठे जातो तर आपण अशा ठिकाणी जातो जे इंडियामध्ये बरेच लोक आहेत ज्यांची बरेच स्वप्न असतात फिरण्याची वगैरे, बऱ्याच ठिकाणी व्हिजिट करण्याची, बऱ्याच ठिकाणी एक्सप्लोअर करण्याची अशी इच्छा असते आणि स्वप्नंसुद्धा असतात की जे इंडियाच्या बाहेर अफोर्ड नाही करू शकत, बट इंडियामध्ये राहून नेचरचा आस्वाद घेऊ शकतात. सो आपण अशाच कोणत्या तरी ठिकाणी चाललो. सो ते माझ्यामध्ये तुम्ही गेस केलंच असेल तर मी तुम्हाला सांगतो, आपण चाललो आहोत मनालीला. सो आपली ही 7 ते 8 दिवसाची ट्रिप आहे. माझ्याबरोबर कोण कोण असणार आहेत, कोण कोण मला जॉईन करणार आहेत ते सगळं मी तुम्हाला पुढे दाखवत जाईन. आपण काय काय एन्जॉय करणार आहोत ते सगळं आपण पुढे एन्जॉय करणार, माझ्यासोबत तुम्ही एन्जॉय. सो याचसोबत आपण हिमाचल प्रदेश हा बघणार आहोत. सो आणि बर्फामध्ये खेळण्याची इच्छा कोणाची नसते. सो आपल्याबरोबर जे कोणी आहेत, मी तर याच्या आधी काश्मीर वगैरे फिरून आलेलो आहे, पण तिकडचे लॉग बनवता आले नाहीत कारण तेव्हा आपण लॉगिंग करत नव्हतो. पण याच्यापुढे आपण काश्मीरला पण जाणार आहोत, पण मे बी नेक्स्ट वर्षात हे प्लॅनिंग असेल. सो माझ्याबरोबर जे कोणी आहेत त्यांना पण फर्स्ट टाईम बर्फ वगैरे बघण्या, बर्फात खेळण्याची मजा, बर्फामध्ये काय एन्जॉय करतो, प्लस नेचर्स ब्युटीज ते सगळं बघण्याची इच्छा प्रत्येकाला असते. सो तेच आपण सगळं एक्सप्लोअर करणार आहोत आणि माझ्याबरोबर तुम्ही बनून राहाल. जे काही दिवस आपण लॉग बनवू, जेवढे दिवस असो. सो आपली जर्नी ती आत्तापासून स्टार्ट होईल. आपली ट्रेन काहीतरी 12 वाजताची ट्रेन आहे बोरिवलीवरून. सो आपण आता घरून निघणार आहोत बोरिवलीला. आपण डायरेक्ट थेट भेटू मग नंतर. इथून निघता आता सकाळचे 10 वाजलेले आहेत. सो आता 10 वाजता मी निघत आहे, 12 वाजता ट्रेन आहे. सो बनून राहा, भेटू आपण पुढे. हे हेडफोन चालू आहे काय? चलो चलो मनाली 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 मनाली. फायनली ऑटोमध्ये बसलेलो बोरिवलीच्या दिशेने. आणि आता वजन उचलून थोडी हालत खराब झाली आहे. 2 बॅगा. फायनली बोरिवली स्टेशनला पोचलेलो आहोत.
तो हिरो हिरोईन आम्हाला ॲड झालेले आहेत आता सध्या मुंबई सेंट्रलमधून थेट ट्रेनमध्ये. हॅलो, गुड इव्हनिंग मित्रांनो. आता सफर फार लांब होता, सो बराच थकलो होतो. झोपणं खाणं पिणं याच्यातच ट्रेनमध्ये कसा वेळ गेला कळला नाही. आणि आता रात्रीचे जवळजवळ 10:30 वाजलेत आणि आपण नागडा जंक्शन करून जो स्टेशन आहे तिथे पोचलेलो आहोत. स्टेशन पूर्ण खालीच आहे, पाहू शकता माझ्या मागे. आणि ट्रेनमध्ये तर ऑलमोस्ट सर्वांना झोपून गेलेले आहेत. सो मी टाईमपास करतो आहे. थंडी फार म्हणजे फार थंडी आहे. इथून सुरुवातच थंडीची फार जास्त झालेली आहे. सो बघू आता पुढे कशी काय हालत होते. आणि तरीसुद्धा मी अजून काही स्वेटर वगैरे काही घातलेलं नाही आहे. भेटू मग पुढे, बघू आपण कसं काय पुढची जर्नी होणार आहे. ते ट्रेनमधले काही साथी आहेत जे आपल्याबरोबर आहेत, प्रवास करतायत. आणि हा आपला दमा गेम करतो इकडे सगळ्यांचा. आणि इकडे तुम्ही बघू शकता एक ग्रुप आहे, कॉलेज ग्रुप आहे मे बी, तो पण आपल्यासोबतच आहे. व्हेरी गुड मॉर्निंग मित्रांनो. दुसऱ्या दिवशी सकाळी पहाट झालेली आहे, 7:30 वाजता आहेत आणि आपण मथुराला पोचलेलो आहोत. आणि जो सकाळचा व्ह्यू आहे तो तुम्ही माझ्या मागे बघूच शकता. संपूर्ण धुकं पडलेलं आहे. ट्रेनवरती बघाल, आजूबाजूला पाहाल तर धुकंच धुकं आहे. आणि एवढ्या थंडीमध्ये पण मी अजून स्वेटर घातलेला नाही आहे. आणि सगळे गराटलेली माणसं पाठीपुढे चालत आहेत. मी बघू शकता माझ्या तोंडातून वाफा निघत आहेत. फारच एकदम केशरी, सुनेरी आणि सोनेरी अशी थंडी आहे. मजा येते. आणि हा बघा दुसरा सिगरेट फुकतं असं वाटतंय, पण आम्ही सिगरेट नाही फुकत आहे. आता फायनली चंदीगड स्टेशनवरती आपण उतरलेलो आहोत. आणि वाजलेले आहेत दुपारचे 4. सो आता आपण इथून आपली गाडी आहे शिमलापर्यंत आपण केलेली गाडी आहे. सो आता सगळं सामान वगैरे गाडीत चढलेलं आहे. दाखव, ही अशी टेम्पो ट्रॅव्हलर्स आहे ज्याच्याने आपण पुढचा प्रवास करणार आहोत. सगळं सामान वगैरे सेट करताय. इकडे काही सामान गेलेलं आहे. सो बघूया आता पुढचा प्रवास कसा होतोय तो. भेटूया. आपले ड्रायव्हर ड्रायव्हिंग स्टार्ट झालेली आहे.
एका ढाब्यावरती आपण सध्या नाश्ता करण्यासाठी थांबलेलो आहोत आणि खरंच ही चंदीगड सिटी फार सुंदर आहे, स्वच्छ आहे. तुम्ही पाहिली, तुम्हाला रोड्स वगैरे मी दाखवलेत, त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलीच असेल. फार सुंदर असे रोड, स्वच्छ रोड आणि मेंटेन ठेवलेले रोड आहे. सो आता आपण एक पराठे खाण्यासाठी थांबलेलो आहोत. बघूया अजून काय काय आपण हे करतोय. आचार के साथ चीयर्स.
तुम्ही आता रोड पाहिलेच असतील. शिमलाला आता आपण चाललेलो ऑन द वेच आहोत. पेट्रोल भरण्यासाठी थांबलेलो आहोत आणि फार चिल्ड अशी थंडी आहे. तरी पण मी अजून स्वेटर वगैरे काहीच घातलेलं नाही आहे आणि फार मजा येते ट्रॅव्हलिंगमध्ये. झिगझॅग रोड आहेत आणि रोड पण एकदम स्मूथ आहेत. असं पण आहे रस्त्यामध्ये काही खड्डे वगैरे आहेत. फार मजा येते ट्रॅव्हलिंगसाठी. सो आपण तिथेच ट्रॅव्हलिंग करतो आहे आता शिमला या दिशेने. जवळजवळ 50 किलोमीटर अजून बाकी आहे आपला प्रवास. सो आपण लवकरात आता शिमलाला पोचू. काळोख असल्यामुळे आता आपल्याला पुढचा मला काही दाखवता येणार नाही. सो हॉटेलमध्ये पोचूनच आता आपण डायरेक्ट भेटू. फायनली आपण हॉटेलवरती पोचलेलो आहे. हॉटेलचं नाव पाठीमागे बघू शकता तुम्ही. हॉटेलचं नाव आहे हॉटेल मरेडियन. आणि अशा प्रकारे काहीतरी हॉटेल आहे आपलं ते. आणि हे आपले 2 चंगूमंगू थंडीचा आस्वाद घेताना. थंडी आहे पण फक्त सून करणारी आहे हात आणि पाय. पण जर तुम्ही अंगावरती काढू शकता तर तसंही आहे. ठीक आहे, तुमच्यावर डिपेंड करतं तुमच्या पॉवरवरती की तुम्ही किती सहन करू शकता. मी तर सहन करतोच आहे काही न घालता. बघू पुढे. आता जाऊया आपण हॉटेलच्या रूमवरती आणि तिथला आपण बघूया कसं काय हॉटेलचे रूम्स वगैरे आहेत आणि भेटू पुढे काय असेल ते. आणि या लॉकची समाप्ती पण आजच करू. हो, आपला असा काहीतरी रूम आहे. वॉशरूम आहे, मोठा आहे. मी थंडी बरीच आहे. छोटा आहे पण छान आहे. मी हे आपलं फेवरेट. बेड. हा आपला दुसरा रूम आहे. सामानच जास्त आहे याच्यामध्ये. ये अपना तिसरा रूम. हा, थंडी आहे थोडीफार पण ठीक आहे. आणि काहीतरी व्ह्यू दिसतोय नाही, सकाळी मिळेल आपल्याला.